त्याच्यामध्ये मराठा म्हणजे काय? मराठा म्हणजे काय? आम्ही फक्त त्याच्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळे सगळे मराठा. जो मराठीत बोलतो तोच नाही, जो मरके ही पिछे हट्टा वो मराठा. आणि मराठा हा शब्द नव्हता. जसं स्वराज्याचं मराठा साम्राज्य केलं, कुणी केलं? पण बलाढ्य साम्राज्य आणि दिल्लीच्या गादीवर एक मुस्लिम राजा बसवून अफगाणिस्तानच्या काबूल राजधानीपर्यंत आपण 8 के 12 आपण झेंडे लावले होतो. जसं स्वराज्याचं मराठा साम्राज्य केलं, कुणी केलं माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहितीये, छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला माहितीये. पण बलाढ्य साम्राज्य आणि दिल्लीच्या गादीवर एक मुस्लिम राजा बसवून राज्य केलेला मराठा कोणाला माहितीये का? तुम्हाला माहितीये का? कोणाला सांगू शकता का तुम्ही? कोण आहे? थोरले शाहू महाराज. कोण? थोरले शाहू म्हणजे संभाजी पुत्र शाहू, क्षात्रवीर संभाजीराजांचे सुपुत्र. त्यांनी 42 वर्ष दिल्लीच्या गादीवर राज्य केलं. हे किती लोकांना माहितीये? तेव्हा एक क्षत्रिय अंमल होता. अफगाण म्हणजे अटक पासून तर कटक पर्यंत राज्य होतं आपलं. अफगाणिस्तानच्या काबूल राजधानीपर्यंत आपण 8 के 12 आपण झेंडे लावणारे लोक आहोत. त्याच्यामध्ये मराठा म्हणजे काय? मराठा म्हणजे काय? आम्ही फक्त त्याच्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळे सगळे मराठा. जो मराठीत बोलतो तोच नाही, जो मारायला आणि मरायला मागे पुढे हटायचा नाही, जो मरके ही पिछे हट्टा वो मराठा. आणि मराठा हा शब्द नव्हता, हा शब्द उर्दू आहे. मरहट्टे हे कोण म्हणायचे? त्या काळातले मुस्लिम राजे मरहट्टे म्हणायचे आपल्याला. हे मरे, हे मरहट्टे साले, मरते पण पिछे नाही हट्टे, असा शब्द आहे. ते मरहट्टे मरहट्टे त्याचा संकुचित हे शब्द झाला आणि तो झाला मराठा. आणि ते चुकवल्या गेला फक्त आम्हाला. म्हणजे तुमचा सगळा 18 पगड 12 बलुतेदार जातींचा घेतला असं नाही वाटत. नाही ते मग त्या काळातल्या राजकारणी लोकांनी हा विषय म्हणजे आम्हीच असं त्या काळात भासवलं गेलं आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे वाहवत गेलो. ही शोकांतिका आहे खूप मोठी. म्हणून तुम्हाला सांगतो हा सगळा विषय आपण चाललाय.